इकडची हिरवळ आणि इकडची माणसं बघूनच तुमचं मन इथनं भारावून जाईल. कारण इकडं आल्यावर तुम्हाला कुठंच सुद्धा वाळवंटासारखं वातावरण बघायला भेटणारच नाही. मंदूरवरनं सरळ पुढे आल्यावर तुम्हाला आयलो चांदोलीचा बोर्ड दिसतोयच बघा. तिथनं सरळ पुढे यायचं आणि पुढे आल्यावर इथं पार्टीसाठी तर एक नंबर स्पॉट आहेत बघा. कारण खूप जण पर्यटक पाक, सातारा, सांगली, कोल्हापूरवरनं इकडे फिरायला येते ते. आणि चांदोलीत आल्यावर तुम्हाला धरणच नव्हे तर उकळूचा धबधबा आणि जाधववाडीचं रिसॉर्ट पण बघायला भेटेल. वर गेल्यावर जाधववाडीकडे अभयारण्य सुद्धा आहे. तिथं खालती पास भेटतं, ते पास काढून तुम्ही अभयारण्य पण फिरायला जाऊ शकताय. इथं पाण्याचा काय तोटा नाही बघा. आंघोळीला म्हणा नाहीतर कशाला पण म्हणा, सगळीकडे पाणीच पाणी आहे बघा. ही दिसते बघा ती धरणाची भिंत आहे. तुम्हाला आज जाऊन मी आज धरणाचे दरवाजे पण दाखवतो. आता कुठं तुम्हाला धरणाचे 4 दरवाजे दिसत असतील ते तुम्हाला मी जवळनं पण दाखवतो. ह्या सगळ्या परिसरात पावसाचं पाणी असते. हे बघा दचक्याबाजमध्ये आमचं चांदोली धरण फॉलोवर पण भेटलं. चांदोली कशी आहे? तुम्हाला पण चांदोली फिरायला यायची असेल तर व्हिडिओ